मित्र हो. सेल्फ रिडेव्हलपमेंट ही एक आजची खूप म्हणजे चर्चेचा विषय आहे. आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट सोसायटीमध्ये त्याचे बेनिफिट्स काय, कोण करू शकतो, त्यामध्ये असलेले प्रॉब्लेम्स काय आहेत, हे समजून घेण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. मुख्य म्हणजे सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये जे बेनिफिट्स आहेत ते खूपच चांगले आहेत. एक म्हणजे जो बिल्डरचा प्रॉफिट आहे तो सगळ्याच्या सगळ्या सोसायटीला आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी वापरता येतो. म्हणजे तुम्हाला जास्ती एरिया घेता येतो आणि कॉर्पस घेता येतो. मुख्य म्हणजे तुमचा जो वेळ आहे, म्हणजे समजा प्रोजेक्ट 3 वर्षात कम्प्लीट करायचं असेल आणि बिल्डर काही कारणासाठी डिले वगैरे करत असेल तर तो तुम्ही अवॉइड करू शकता. तिसरं म्हणजे ह्याच्यामध्ये क्वालिटी वगैरे तुम्ही मेंटेन करू शकता. कधी कधी बिल्डर हे सेलेबल पोर्शनला खूप चांगल्या क्वालिटीचं देतो आणि जे एक्झिस्टिंग जे मेंबर्स आहेत त्यांना एवढी चांगली क्वालिटीचे हे देत नाही, फ्लॅट्स देत नाही. अर्थात त्याला सेलेबलमध्ये प्रॉफिट असल्यामुळे तो त्यांना जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करत असतो. या गोष्टी सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये आपण अवॉइड करू शकतो. सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये जी क्वालिटी रिहॅब पोर्शन म्हणजे जे एक्झिस्टिंग मेंबर्स आहेत आणि सेलेबल पोर्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही क्वालिटी सेम मेंटेन करू शकता. तर सेल्फ रिडेव्हलपमेंटचा हा खूप मोठा बेनिफिट आहे. आणि आजकाल म्हणजे खूप वर्षापासून बिल्डर हे लोकांना फसवत आले आहेत, डिले होत होतो. या सगळ्यांचा जो प्रॉब्लेम आहे बिल्डरचा, तो तुम्ही अवॉइड करू शकता. तर हे झालं त्याचं बेनिफिट. पण त्याच्यामध्ये असलेले अडचणी आणि हे समजून घेण्याची गरज आहे. कारण सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये एकाने उडी मारली तर त्याच्यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स हे पूर्णपणे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. मुख्य म्हणजे तुमची जी कमिटी आहे किंवा जे मेंबर्स जे हँडल करतायत सेल्फ रिडेव्हलपमेंट, यांच्यामध्ये ट्रस्ट असायला पाहिजे आणि युनिटी असायला पाहिजे. त्यांचं एक टीमवर्क असायला पाहिजे. त्याच्यामध्ये भांडणं असतील, हेवेदावे असतील, एक दुसरा म्हणाला तर तो त्याला खेचून पाडणं. विशेषतः सोसायटी आता जुन्या झालेल्या आहेत, 30-40 वर्षे गेले आहेत. एकमेकांशी त्यांचं थोडाफार रागद्वेष असतो, तो सगळा यावेळेस बाहेर येतो. तर हे सगळं होता कामा नये. लोक त्यांच्यावरती ट्रस्ट ठेवणं की हे जे डिसिजन घेत आहेत ते बरोबर आहे, आपल्या चांगल्यासाठी आहेत. आणि तसे ते कमिटी मेंबर्स पण असायला पाहिजेत. म्हणजे तसे ट्रस्ट करणारे पण कमिटी मेंबर्स असायला पाहिजे. पुष्कळ वेळा हे सोसायटीजमध्ये नसतं. सोसायटीचा जो कमिटी असते त्याच्यावरती मेंबर्सचा ट्रस्ट नसतो. तर त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. आणि मग ते सेल्फ रिडेव्हलपमेंट वगैरे फार अवघड होतं. मुख्य म्हणजे ह्या फील्डमध्ये असलेले लोक जर असतील तुमच्याकडे, आर्किटेक्ट्स असतील, सिव्हिल इंजिनियर्स असतील, तर फारच उत्तम. मुख्य म्हणजे हा दुसरा भाग आला, म्हणजे डोमेन नॉलेज असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे जर डोमेन नॉलेज नसेल, म्हणजे हे पूर्ण एक प्रोजेक्ट कंप्लीट केलेला माणूस नसेल, तर तुम्हाला प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट वरती डिपेंडंट राहावं लागतं. तुम्हाला एक चांगला प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट असण्याची गरज आहे. आणि त्याने असे प्रोजेक्ट्स भरपूर केलेले असले पाहिजेत. सेल्फ रिडेव्हलपमेंट असू देत किंवा बिल्डिंग रिडेव्हलपमेंट असू दे बिल्डर थ्रू. आणि त्याच्यामध्ये एक कॉन्फिडन्स असायला पाहिजे की मी हे प्रोजेक्ट पूर्ण करू शकतो. तर हा डोमेन नॉलेजचा हा दुसरा भाग. तिसरा भाग म्हणजे फायनान्सचा प्रॉब्लेम येतो. फायनान्स म्हणजे तुम्हाला सुरुवातीपासून जे काही खर्च आहे, TDR किंवा IDCC पर्यंत जो खर्च आहे तो तुम्हाला करावा लागतो. आणि IDCC नंतरच बँक्स किंवा तुम्हाला प्रोजेक्ट फायनान्स द्यायला तयार असतात. तो जो इनिशियल खर्च करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. पुष्कळ वेळा सोसायटीज हे मॅनेज करतात आणि करतात, म्हणजे प्रोजेक्ट कम्प्लीट करतात. पण इनिशियली जो प्रोजेक्टसाठी लागणारा फंड्स आहे तो तुम्हाला उभा करण्याची गरज असते. आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला या सिस्टीममध्ये जे असणारा भ्रष्टाचार आहे त्याच्याशी तुम्हाला डील करायला लागतं. आता तो तुम्ही कसा कराल? आयदर तुम्ही स्वतः करू शकाल तुमच्या कमिटी मेंबर्सवरती ट्रस्ट ठेवून. आणि पुष्कळ वेळा हा प्रॉब्लेमॅटिक असतो, कारण तो फंड्स आणायचा कुठून?
आणि समजा जो कोणी मेंबर म्हणत असेल की मी एवढ्या अमाऊंट त्यांना द्यायचं आहे, यांना द्यायचं आहे, त्याची शहानिशा कोण करणार? त्यामुळे आणि तो कुठे कोणाला काय द्यायचं आहे वगैरे ह्या गोष्टी कोणालाच माहिती नसतात. मग त्याला एक सोल्युशन म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये लायजन करणारे लोक असतात, त्यांना अपॉइंट करायचं आणि त्यांच्या थ्रू करायचं. त्यांच्याकडनं एक एस्टिमेट घ्यायचा सुरुवातीलाच, किती खर्च होणार आहे, आणि तो तुमच्या बजेटमध्ये ठेवायला लागतो आणि तो तुम्हाला पूर्ण उभा करावा लागतो. तर ह्या 4-5 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला महत्वाच्या आहेत, ज्या तुम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट करण्याला गरजेच्या आहेत. ट्रस्ट, युनिटी, डोमेन नॉलेज, फायनान्स आणि भ्रष्टाचारला डील करायला तुम्हाला एक सिस्टीम पाहिजे. तर मग हे कुठे सक्सेसफुल आहे? तर माझ्या मते ज्या छोट्या सोसायटीज आहेत, 10, 12, 16 मेंबरची सोसायटी आहे, 1-2 मेंबर्स त्याच्यामध्ये खूप ऍक्टिव्ह असतात, बाकी सगळे एवढे ऍक्टिव्ह नसतात. पुष्कळ वेळा सिनियर सिटीजन्स असतात आणि थोडेफार ऍक्टिव्ह पण असतात अशा सोसायटीजमध्ये, किंवा जिथे बिल्डर अजिबात इंटरेस्टेड नाही अशा सोसायटीजमध्ये, कारण त्याच्यामध्ये खूप प्रॉफिट्स नसतात, त्यामुळे ते विचार करतात की ते घेतच नाहीत प्रोजेक्ट. मग अशा वेळेस तुम्हाला काही पर्याय नसतो आणि तुम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट करू शकता. अशा ठिकाणी तुम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट करू शकता. मोठ्या सोसायटीजमध्ये हे थोडं अवघड आहे, माझ्या मते ते अशक्यप्रायच आहे. बहुतेक सगळे सोसायटीज मी जे बघितले आता खूप मोठ्या नंबर्समध्ये सेल्फ रिडेव्हलपमेंट झालं असं नाहीये. मोजून 20-25 सोसायटीज, तेही मुंबईमध्येच फक्त झालेल्या आहेत. आणि एक लिमिटेशन आहे, कारण मुंबई बँकच फक्त फायनान्स करते आणि त्यांनाही एक फंडिंगची लिमिट आहे, त्याच्या पुढे ते जाऊ शकत नाहीत. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सांगितलं होतं की आम्ही महाराष्ट्र बँके थ्रू हे करण्याचं, लोन 1000 कोटीचं सँक्शन करण्याचं प्रपोजल ठेवलंय, पण ते अजून कुठेही फलित झालेलं नाहीये. त्यामुळे फंडिंगचा पण प्रॉब्लेम वाढू शकतो. या सगळ्याचा विचार केला तर सेल्फ रिडेव्हलपमेंट कुठे सक्सेसफुल होईल, कुठे नाही, आपण त्याचा स्वतःचा विचार करायला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो का, आपल्या सोसायटीमध्ये हे सगळ्या गोष्टी आहेत का, आणि जर तर असतील तरच तुम्ही तो सेल्फ डेव्हलपमेंटचा विचार करू शकता. पुष्कळ वेळा असं होतं की सोसायटीमध्येच 2 गट पडतात. एक जण म्हणतो आम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट करू, दुसरा म्हणतो आम्ही बिल्डर रिडेव्हलपमेंट करू, आणि त्याच्यामध्येच अर्धा वेळ निघून जातो. अर्धा वेळ म्हणजे फायनलाइज करायला, म्हणजे समजा 2-3 वर्ष त्याच्यातच निघून जातात आणि त्याच्यानंतर प्रोजेक्ट सुरू होतं, म्हणजे अजून 3-4 वर्ष त्याच्यामध्ये जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे, ठीक आहे, विचारविनिमय करण्याची गरज पण असते, पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या विचार करून आपण ठरवावं की सेल्फ डेव्हलपमेंट करायचं का नाही. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर शेअर आणि लाईक करा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.